नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्नांसोबत काही महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल त्यासाठी जॉईन करायचं आहे. तसेच आपल्या लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील आपल्याला जॉईन करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे. हा जो काही PDF आहे तर तो आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. प्रश्न महत्त्वाचे आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण GI टॅगची संख्या आता किती झालेली आहे? याचं उत्तर सांगण्याअगोदर लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील दोन जे काही उत्पादने आहेत बघा, तर त्या दोन उत्पादनांना नुकतंच GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे, तर किती संख्या झालेली आहे GI टॅगची महाराष्ट्रामध्ये? तर त्याचं उत्तर असणार आहे बघा, पर्याय ड 50. महाराष्ट्रामध्ये आता एकूण GI टॅगची संख्या जर आपण पाहिली तर ती झालेली आहे 50. हे लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न हमखास विचारला जाईल. आता महाराष्ट्रामध्ये दोन नवीन GI टॅग प्राप्त झालेले आहेत. आता ते कोणकोणत्या वस्तूंना, तर लोणावळा चिक्की, पुण्याची प्रसिद्ध आहे बघा, पुण्याची पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे लोणावळा चिक्की. लोणावळा हे पुण्यातील ठिकाण आहे ज्या ठिकाणची लोणावळा चिक्की प्रसिद्ध असून माहुरी तांबूल या दोन उत्पादनांना बघा GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जर विचारलं महाराष्ट्रातील पहिला GI टॅग कोणत्या उत्पादनाला प्राप्त झाला होता, तर सोलापुरी चादर. सोलापुरी चादर हे बघा महाराष्ट्रातील पहिले GI टॅग असलेले उत्पादन असणार आहे. हे झाले महाराष्ट्राबाबत थोडीशी माहिती. जर आपण पाहिली तर पुण्यातील लोणावळा चिक्की आणि नांदेडमधील माहूर गडावरील रेणुका माता तांबूल जे बघा नैवेद्यासाठी वापरलं जाते. जे काही माहूरगड आहे बघा आणि त्या ठिकाणी रेणुका माता मंदिर आहे, तर त्या रेणुका मातांसाठी बघा जे काही नैवेद्य बनवलं जातं, तर त्या नैवेद्यासाठी हे तांबूल वापरलं जातं. आणि या दोन उत्पादनांना नुकतंच GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. जर आपण लोणावळा चिक्की पाहिली तर लोणावळा चिक्कीचा इतिहास 1880 पासून आहे. 1880 मगनलाल चिक्की म्हणून प्रसिद्ध होती. काय? मगनलाल चिक्की म्हणून त्या काळी प्रसिद्ध होती. त्यामध्ये शेंगदाणे असेल, कुरमुरे असतील, त्यानंतर खोबरा असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थाने बघा ती मगनलाल चिक्की बनवली गेली आणि ती त्यावेळी प्रसिद्ध होती. GI जर आपण पाहिलं तर जिओग्राफिकल इंडिकेशन आपण त्याला म्हणतो. GI चा फुल फॉर्म काय आहे, तर जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक संकेत, ज्याला आपण मराठीत म्हणतो. याची सुरुवात केव्हा झाली होती, तर 2003 साली जिओग्राफिकल इंडेक्स किंवा GI ची सुरुवात ही झाली होती. देशातील पहिला GI टॅग जर आपण पाहिला तर तो दार्जिलिंग चहाला प्राप्त झाला होता 2004-05 साली. लक्षात ठेवायचं आहे, सुरुवात जरी 2003 साली झाली, परंतु पहिला GI टॅग हा 2004-05 साली प्रदान करण्यात आला दार्जिलिंग चहाला. हे झालं देशातील पहिलं उत्पादन. आणि महाराष्ट्रातील जर पाहिलं तर सोलापुरी चादर. पुढचा प्रश्न आहे दुसरा, जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती ठरली आहे? तर जगातील सर्वात मौल्यवान कंपनी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ॲपल हे नाव योग्य उत्तर असणार आहे. तर ॲपलने बघा या NVIDIAला मागे टाकलेले आहे. मागे कोणाला टाकलेले आहे, तर NVIDIAला मागे टाकत ॲपल ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरलेली आहे. थोडीशी माहिती पाहूया. NVIDIAला मागे टाकलेलं आहे ॲपलने आणि जगातील एक नंबरची मौल्यवान कंपनी ठरलेली आहे. ॲपलचे मार्केट व्हॅल्यू जर आपण पाहिलं तर 4.9 ट्रिलियन एवढं मार्केट व्हॅल्यू आहे ॲपलचं. आणि NVIDIAचं किती आहे, तर मार्केट व्हॅल्यू आहे 4.8 ट्रिलियन एवढं NVIDIAचं मार्केट व्हॅल्यू आहे. तर मार्केट व्हॅल्यूमध्ये आता ॲपल पुढे जातं
नंबर 1 मौल्यवान कंपनी ठरलेली आहे ॲपल, लक्षात ठेवायचं आहे. ॲपलची स्थापना विचारली जाते तर ॲपलची स्थापना ही 1976 रोजी झाली होती एप्रिल महिन्यामध्ये. संस्थापक कोण आहेत, स्थापना कोणी केलेली आहे ॲपलची, तर स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोजनियाक आणि रोनाल्ड वेन यांनी ॲपलची स्थापना ही केली होती. ॲपलचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण CEO म्हणतो, तर सध्या CEE कोण आहे तर जॉन टर्नस. जॉन टर्नस हे ॲपलचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे तिसरा, याला तिसरा करा, चौथा झालाय. तर तिजनबाई हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, हमखास विचारला जाईल, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तिजनबाई यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे आणि त्यांना भारत सरकारचा कोणता पुरस्कार प्राप्त नाही, हा प्रश्न विचारलेला आहे. भारत सरकारचे जे काही 4 महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा, तर त्यापैकी कोणता पुरस्कार त्यांना प्राप्त नाही, तर त्यांना फक्त भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त नाही. बाकी जर आपण पाहिलं पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे जे काही तिन्ही पुरस्कार आहेत बघा, तिन्ही पुरस्कार, तर हे तिन्ही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. फक्त भारतरत्न हा पुरस्कार जो आहे बघा, तर तो त्यांना प्राप्त नाही. आपलं योग्य उत्तर असणार आहे भारतरत्न, लक्षात ठेवायचं आहे. तर तिजनबाई यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांना भारत सरकारचा भारतरत्न पुरस्कार हा फक्त प्राप्त नाही. बाकी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे तिन्ही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यांचा जन्म पाहिला तर 8 ऑगस्ट 1956 साली जन्म झाला होता. जन्मस्थान आहे छत्तीसगड. मृत्यूची तारीख जर आपण पाहिली तर 5 जुलै 2026 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे, वयाच्या 70व्या वर्षी, हे लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी यावर देखील प्रश्न पडलेला आहे, मृत्यूची तारीख विचारण्यात आलेली आहे, त्यासाठी मृत्यूची तारीख देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यानंतर पांडवानी या पारंपरिक कलेच्या प्रकाराची प्रवर्तक व गायक आहेत या तिजनबाई, लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या तर पांडवानी या पारंपरिक कलेच्या प्रकाराच्या प्रवर्तक आहेत त्या. तिजनबाई ह्या पारधी अनुसूचित जमातीच्या होत्या. कोणत्या तर पारधी अनुसूचित जमातीच्या होत्या. भारत सरकारकडून जे 3 महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत बघा, तर ते या ठिकाणी पाहूया. 1987 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. 2003 साली त्यांना पद्मभूषण, 2019 साली त्यांना पद्मविभूषण असे 3 सर्वोच्च पुरस्कार देशाचे त्यांना प्राप्त असून 1995 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे. चौथा प्रश्न, जुलै 2026च्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्सच्या गुंतवणूक स्नेही इंडेक्समध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्राचा क्रमांक जर आपण पाहिला तर दुसरा असणार आहे. कशामध्ये, तर जुलै 2026च्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्सच्या गुंतवणूक स्नेही इंडेक्समध्ये कितवा क्रमांक आहे महाराष्ट्राचा, दुसरा क्रमांक आहे. थोडीशी माहिती पाहूया. हा जो काही इंडेक्स आहे बघा, तर हा तयार कोणी केलेला आहे, तर तयार केलेला आहे नीती आयोगाने. कशासाठी, तर राज्य गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कितपत सक्षम आहेत याचं मूल्यांकन करण्यासाठी नीती आयोगाने हे जे काही आहे बघा इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स, तर हे तयार केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, नीती आयोगाने. अव्वल 4 राज्य आपण पाहिले तर त्यामध्ये गुजरात पहिला येतो, दुसरा येतो महाराष्ट्र, तिसरा येतो तमिळनाडू आणि चौथा येतो गोवा. अशी 4 राज्य आहेत बघा टॉपची, जी या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आहे. चढता क्रम विचारला जातो, त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे. आता तयार केलेल्या नीती आयोगाने, तर नीती आयोगाची स्थापना विचारली जाऊ शकते, तर 1 जानेवारी 2015 साली बघा नीती आयोगाची स्थापना ही झाली होती. अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे, तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. सध्या कोण आहेत, तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत, अशोक कुमार लाहिरी यांनी बघा सुमन पेदी यांच्या जागेवर
पदभार स्वीकारलेला आहे. कशाचा? तर नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा. कोण आहेत? अशोक कुमार लहिरी. पुढील प्रश्न आहे 5वा. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवे सचिव जर आपण पाहिले तर डॉक्टर टी श्रीनिवास कुमार. डॉक्टर टी श्रीनिवास कुमार यांची पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. थोडीशी माहिती पाहूया. श्रीनिवास कुमार जे आहेत बघा, तर ते एक प्रसिद्ध भारतीय समुद्रशास्त्रज्ञ होते. काय? समुद्रशास्त्रज्ञ. यांची नियुक्ती जी आहे तर ती 2 वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांनी 1998 मध्ये इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून कारकिर्दीची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. जी काही त्यांची कारकीर्द होती तर ती 1988 साली सुरू केली. कशामध्ये? तर इस्रोमध्ये एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवातही केली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे हवामान, मान्सून, महासागर, भूकंपशास्त्र आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विषयांवर संशोधन आणि अंदाज वर्तवण्याचं कार्य करत असते. याची स्थापना जर आपण पाहिली तर 29 जानेवारी 2006 साली पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची स्थापना ही करण्यात आली होती. पूर्वीचं नाव जर आपण पाहिलं तर पूर्वीचं नाव होतं महासागर विकास विभाग. महासागर विकास विभाग म्हणून पूर्वी पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे ओळखलं जात असे. 6वा प्रश्न आहे. सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन झालं असून ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर सर गारफिल्ड किंवा सर गॅरी सोबर्स दोन्ही नावं लक्षात ठेवायच्यात. सर गॅरी किंवा सर गारफिल्ड सोबर्स. तर यांचं निधन झालेलं आहे आणि ते बघा क्रिकेट, पर्याय बघ, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. एक्स्ट्रा माहिती. हे जे काही सर गॅरी किंवा सर सोबर्स आहेत बघा, गॅरी सोबर्स, तर ते वेस्ट इंडिजचे महान माजी अष्टपैलू खेळाडू होते. कोणत्या संघाचे? तर वेस्ट इंडिज, बार्बाडोस लक्षात ठेवायचं आहे. बार्बाडोसचे वेस्ट इंडिजचे महान माजी अष्टपैलू खेळाडू होते सर गारफिल्ड सोबर्स. तर यांना सर गॅरी म्हणून ओळखलं जात असं. काय? सर गॅरी किंवा सर गॅरी सोबर्स म्हणून देखील त्यांना ओळखले जात असे. कधी कधी पर्यायांमध्ये प्रश्न विचारला जाईल आणि पर्यायांमध्ये नाहीच विचारला तर प्रश्न फिरवून विचारला जाईल. सर गारफिल्ड सोबर्स यांच्या जागी सर गॅरी सोबर्स असं विचारलं जाईल. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे सर गॅरी सोबर्स किंवा सर गॅरी आणि सर गारफिल्ड सोबर्स हे 3 नावे लक्षात ठेवायचे आहेत. निधन जर आपण पाहिलं तर 17 जुलै 2026 साली निधन झालं वयाच्या 89व्या वर्षी. 1954 ते 1974 या कालावधीमध्ये त्यांनी वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले असून 93 कसोटींमध्ये 80-32 म्हणजे 8032 धावा केल्या असून 235 बळी घेतले होते. शतक राहिलेले शतक, तर शतक आपल्याला लिहायचे आहेत. 26 शतक आहेत बघा, 26 शतक. त्यांनी यामध्ये 26 शतक ठोकलेले आहेत. 1968 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 6 षटकार मारणारे जगातील पहिले क्रिकेटपटू जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी युवराज सिंग यांचं नाव नसून सर गॅरी सोबर्स यांचं नाव आहे. फक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी एका षटकात सलग 6 षटकार मारले होते, परंतु युवराज सिंगने बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 6 षटकार हे मारले होते. 7वा प्रश्न आहे. ITTF जागतिक क्रमवारीत मानव ठक्कर व मानुस शाह यांची भारतीय पुरुष दुहेरी जोडी कितव्या क्रमांकावर पोहोचलेले आहे? तर यांची जोडी जर आपण पाहिली तर ती 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. कितव्या क्रमांकावर? 2ऱ्या क्रमांकावर. कोणती जोडी आहे? तर मानव ठक्कर आणि मानुस शाह. कशामध्ये? तर ITTF या जागतिक क्रमवारीमध्ये. कितव्या क्रमांकावर? 2ऱ्या क्रमांकावर. ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आहे. माहिती पाहूया. ही जोडी जी आहे तर ती टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे.
रेटिंग गुण यांचा पाहिला तर 3390 एवढा रेटिंग गुण आहे आणि या रेटिंग गुणासह त्यांनी दुसरा क्रमांक या ठिकाणी पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर लिन शिडोंग व हुआंग युओझेंग, लिन शिडोंग व हुआंग युओझेंग जे चीनचे आहेत बघा, तर यांनी प्रथम क्रमांक त्या ठिकाणी पटकावला असून त्यांचा रेटिंग गुण आहे 5160, 5160 एवढा त्याचा रेटिंग गुण आहे. त्यानंतर ITTF याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन असा ITTF चा फुल फॉर्म आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 17 जुलैला. पर्याय ड 17 जुलैला जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. 1998च्या रोम संविधी स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो 17 जुलै रोजी. लक्षात ठेवायचे आंतरराष्ट्रीय न्याय दिवस. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय ज्याला आपण शॉर्टमध्ये ICC म्हणतो, तर ICCचा पाया जर आपण पाहिला तर तो रोम संविधीनेच घातला होता. कोणी? रोम संविधीने. ICC मुख्यालय कुठे आहे तर हेग, नेदरलँड. ICC ते समजू नका, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ते ICC नसून हे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आहे जे हेग, नेदरलँड या ठिकाणी स्थित आहे त्याचं मुख्यालय. जर त्या ICCचं मुख्यालय विचारलं तर दुबई UAE या ठिकाणी आहे, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. रोम संविधी हे स्वीकार केव्हा करण्यात आलं तर 1998 साली रोम संविधी हे स्वीकार करण्यात आलं आणि रोम संविधी लागू केव्हा करण्यात आली तर 2002 साली रोम संविधी ही लागू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल ते मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी टेलिग्राम आपल्याला जॉईन करायचं आहे आणि लक्ष्य सरकारी नोकरी या YouTube चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.